श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. नमस्कार. आज आपले पारायण अभ्यास पारायण आहे. अभंग ज्ञानेश्वरीचं अभ्यास पारायण आहे. आणि आज आपण अधिक महिन्याच्या प्रतिपदेला म्हणजे अश्विन अधिक महिन्याची जी प्रतिपदा, तो चांगला आहे आपला दिवस मिळाला आहे आपल्याला. आणि हा आपला आहे श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास सप्ताह. याचं असं झालं की गेली 15-20 वर्षे माझ्या मनात असा एखादा अभ्यास सप्ताह घ्यावा असं फार फार होतं. आपणाला माहिती आहे की जरी किती आपल्या स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्वरी सोपी केली असली तरी आपल्याला ती वाचल्यावर काही ठिकाणी अडचणी येतात, काही ठिकाणी समजत नाही. तर हे समजून कोणीतरी सांगावं असं माझ्या मनात फार येई. म्हणून मी अनेकांना विचारलं. त्यांना एक 15-20 दिवसाचं अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण घेऊया आणि तुम्ही आम्हाला सर्व समजावून सांगा असंही सांगितलं. परंतु ही अशी 2.5-3 महिन्याची जबाबदारी घ्यायला किंवा एक 20-25 दिवसाची जबाबदारी घ्यायला तसं कोणी तयार होत नव्हतं. सलग 1 आठवडा असं प्रवचन होतं, पण असं महिना 25 दिवस असं प्रवचन करताना सगळ्यांना त्यांच्या कामाचे व्याप सांभाळून शक्य होत नसे. पण आता काय झालंय की करोनाचं मोठं संकट आलंय. आपण सर्व घरीच आहोत.
आणि गुरुपौर्णिमा आणि स्वामीजींचे पुण्यतिथीला आपण उत्सव असे ऑनलाईन केले. त्यावेळी श्री जगदीश महाराज जोशी यांचीच प्रवचने झाली. त्यांना फोन केला असता त्यांना विचारलं, आता सध्या तुमचं काय चालू आहे, म्हणजे काय अभ्यास कसला करताय? कारण मी जेव्हा जेव्हा त्यांना बघत असे, इथे जवळजवळ ते 7-8 वर्ष रंगपंचमी उत्सव म्हणजे मंदिर वर्धापन दिन त्यानिमित्त प्रवचनाला ते इथे कायम येत असत. तर त्यांना मी विचारलं आता सध्या आपलं, आणि तेव्हा मी पाहत असे की ते कायम अभ्यासात असत. काहीतरी मोठमोठी पुस्तकं घेऊन त्याच्यातनं त्याची टिपणं काढणं चालू असे. तर त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, हो मी ह्या खेपेला ह्या जी सुट्टी मिळालेली आहे करोनाच्या महामारीमुळे, त्याचं मी अभंग ज्ञानेश्वरीच घेतली आहे अभ्यासाला, आणि त्याचं चिंतन मनन असं मी करतोय रोज. मी लगेच तो धागा पकडला आणि माझं जी सुप्त इच्छा होती की एक अभंग ज्ञानेश्वरी आपल्याला सगळ्यांनी समजून सांगावी कोणीतरी, तर जगदीशजींना विनंती केली. विनंती म्हणा, गळच घातली त्यांना की तुम्ही अभ्यास करीत आहात, चिंतन करीत आहात, मग ही जी स्वामींची ज्ञानेश्वरी आहे तीच आम्हाला समजावून सांगा. असं नामदेवानी म्हटलंय ना, एक तरी ओवी अनुभवावी. तर आपल्याला जगदीश महाराज सर्व ज्ञानेश्वरीतल्या सर्वच ओव्यांचा अनुभव घेऊन देणार आहेत. बघा आपलं भाग्य केवढं मोठं आहे, आणि हे स्वामींच्यामुळेच आपल्याला मिळतंय, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी इतक्या आनंदाने होकार दिला. मग काय झालं, मी सर्व आपल्या स्वामी भक्तांना हा माझा मनोदय स्वामी भक्तांपुढे मांडला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. मग आमचं कार्यकारी मंडळापुढे ही संकल्पना मांडली. कार्यकारी मंडळाने सुद्धा सगळ्यांनी आनंदाने होकार दिला व असा एखादा अधिक महिन्याच्या प्रतिपदेपासून सप्ताह व्हावा असं सगळ्यांनीच सांगितलं. त्यामुळे आपल्याला एक या सप्ताहाला एक सगळ्यांचीच जोड मिळाली. स्वामी भक्त हरिभक्त परायण जगदीश अरुण शास्त्री जोशी हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक इथे राहतात. ते संस्कृत साहित्य वेदांत धर्मशास्त्राचार्य आहेत. त्यांना ज्ञान संपादन करण्यातच नेहमी आनंद वाटतो. त्यांना त्यांचा बायोडेटा विचारला असता ते सांगतात की आळंदीचे माझे सद्गुरू विष्णुबुवा चक्रांकित महाराज आहेत ना, त्यांचा मी शिष्य आहे, एवढी माझी ओळख सांगितली तरी बास. इतका त्यांचा विनयी स्वभाव आहे. मग आणखीन काय ओळख पाहिजे म्हणाले आपल्याला. मी कोण आहे, मी यांचा शिष्य आहे असं ते सांगतात. तर आता आपणाला त्यांची प्रवचनच सगळं सांगून जातील आणि आपण त्यातनं सर्व घेऊन जाऊ. आता श्रीमद अभंगनेचा अभ्यास पारायण निमित्ताने आम्ही जगदीश महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचन सेवेचा लाभ आम्हा सर्वांना द्यावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवृत्तये. नमामि सद्गुरुं कान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम्. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
सर्व स्वामी भक्तांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत. आज अधिक आश्विन शुद्ध प्रतिपदा आणि या मुहूर्तावरती सद्गुरु स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे. वस्तुतः ज्ञानेश्वरीचं चिंतन करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. मोठे मोठे विद्वान देखील या ज्ञानेश्वरी रूपी समुद्रामध्ये मग्न झालेले आहेत. मुह्यन्ति यत् सूरयः असं वर्णन शास्त्राधिकांनी पुराणाधिकांनी देखील केलेलं आहे. परंतु सद्गुरूंच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने जे स्फुरण होणार आहे तो भाव व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे माऊलींनी केलेलं गीतेवरील भाष्य आहे आणि या गीतेचं वैशिष्ट्य पाहत असताना कर्म, भक्ती आणि ज्ञान हे तीन विषय प्रामुख्याने गीतेमध्ये सांगितलेले आहेत. म्हणून असं वर्णन केले माऊलींनी, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच ही कोडी सवानी. त्रिकांडात्मक असलेली ही जणू काही फार सुंदर असलेली श्रुतीच आहे. संपूर्ण गीता आपल्याला यथार्थ रीतीने कळणं अवघड झालं त्यावेळेला माऊलींनी या गीतेवरती ज्ञानेश्वरी नावाची टीका केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी असे वर्णन आहे. गीता स्तुती केली, पण प्राकृत भाषेमध्ये असलेली ज्ञानेश्वरी ही आम्हाला कळणं अवघड झाली. त्यामुळे माऊलींचाच अवतार स्वरूप असलेले स्वामी स्वरूपानंद यांनी आज वर्तमान काळामध्ये जी प्रचलित मराठी भाषा आहे त्या भाषेमध्ये या ज्ञानेश्वरीचा पुन्हा अनुवाद केला आणि तीच असलेली ही अभंग ज्ञानेश्वरी. संबंध ज्ञानेश्वरीचा विषय हा परमार्थच आहे, परंतु तरी देखील प्रत्येक अध्यायामध्ये माऊली काही विशिष्ट भूमिका आम्हाला सांगतात. अमृतानुभवामध्ये असं वर्णन आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये देखील वर्णन आहे, अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परिस्वाद गुढी येचे, आन आन जैसे, ऐसे अध्याय गीतेचे. गुळ असेल, साखर असेल, तर या दोघांचीही उत्पत्ती एकाच इक्षुदंडापासून, उसापासून आहे. परंतु साखर आणि गुळ या दोन्हींचाही स्वाद जसा वेगवेगळा आहे, तद्वत त्याप्रमाणे संबंध ज्ञानेश्वरीचा विषय जरी परमार्थ असेल तरी प्रत्येक अध्यायाचं काही स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आज आपण प्रथम अध्यायाला आरंभ करणार आहोत. या प्रथम अध्यायाचा जर थोडासा आपण वैशिष्ट्यपूर्वक विचार केला तर माऊलींनी वैदिक परंपरेला अनुसरून सर्वात प्रथम ओंकार स्वरूप असलेल्या भगवंताला नमस्कार करून मंगलाचरण केलेलं आहे. मंगल द्योतक असलेला ओंकार शब्द जो आहे तो पहिले उच्चारलेला आहे. पतंजली आपल्या व्याकरण महाभाष्यामध्ये सांगतात, मंगलादीनी शास्त्राने प्रथंते, की प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करावं
किंबहुना ज्याच्या आरंभी मंगलाचरण केलेलं आहे त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि ज्याच्या आरंभी मंगलाचरण केलेलं आहे अशा शास्त्राचं अध्ययन करणारा जो विद्यार्थी आहे त्याला फळ काय प्राप्त होतं? अध्येतारश्च बुद्धियुक्ता हा यथास्युरिती. तो अध्ययन करणारा त्याची भरभराट होत असते, वृद्धियुक्त तो होत असतो, आयुष्यवान होत असतो. किंबहुना आपण जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहोत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यावहारिक तसेच पारमार्थिक वृद्धी व्हावी आणि दीर्घायुष्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणूनच की काय, परंतु माऊलींनी सर्वप्रथम मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरणामध्ये माऊलींनी सगुण साकार भगवंताचं आणि निर्गुण निराकार भगवंताचं उभय विशेष रूपाने वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये सगुणाचं वर्णन करत असताना गणपतीरायाचं वर्णन केलेलं आहे. माऊलींनी गणपतीचं वाङ्मयीन स्वरूप या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण वेदामध्ये असलेलं गणपती अथर्व शीर्ष जर पाहिलं तर त्यामध्ये चिंतन आलेलं आहे, त्वं वाङ्मय त्वं चिन्मयः. हे परमात्मा तू वाङ्मय आहेस आणि चिन्मय आहेस, अर्थात ज्ञानमय आहेस. तर गणेश हा वाङ्मय आहे अशी जी कल्पना वेदाने व्यक्त केली आहे तीच कल्पना माऊलींनी या ठिकाणी विशद करून आम्हाला सांगितलेली आहे. त्यात पुन्हा वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणामध्ये माऊलींनी व्यक्त केलेली गणपती देवता ही 6 हातांची आहे. युगानुयुग गणपतीचे हात कमी कमी होत गेले असं चिंतन आहे. युगे दशभुजः पूर्वे सिंहारूढो विनायकः, द्वितीय षड्भुजो बर्हि वाहन शशिसन्निभः, तृतीये तु युगो देवो रक्तवर्णश्चतुर्भुजः, गजानन इति ख्यातो धूम्रवर्णः कलौ युगे. या गणेश पुराणामधील गणपतीच्या वर्णनानुसार कृतयुगामध्ये गणपतीराय 10 हातांचे होते आणि सिंहावर बसलेले होते, त्यांचं नाव विनायक असं होतं. यानंतर पुढे त्रेतायुगामध्ये काहींच्या मते 6 हात, काहींच्या मते अष्टभुज गणपती होते. चंद्रासारखा त्यांचा शुभ्र कांतिमान वर्ण आहे आणि त्यांचं नाव बर्ही वाहन असं त्या ठिकाणी आहे. द्वापार युगामध्ये रक्तवर्ण आणि 4 भुजा आहेत, काहींच्या मते 6 भुजा आहेत. आणि कलियुगामध्ये मात्र गणपती देवता चतुर्भुज आहे. माऊलींनी या ठिकाणी षडभुज विनायकाचं केलेलं चिंतन आहे. आणि गणपतीरायांच्या 6 हातांमध्ये 6 पदार्थ दाखवतायत, ती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ही 6 पदार्थ म्हणजे काय आहेत तर त्याचं चिंतन करत असताना ही 6 दर्शनं आहेत असं चिंतन आहे. एकंदरीत दृश्यते अनेन इति दर्शनम अशी दर्शन शब्दाची व्याख्या आहे की ज्याच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाचं दर्शन घेतलं जातं त्याला दर्शन असं म्हणतात. परमात्मा ज्याने आपल्याला कळतो, ज्याने पाहिला जातो त्याला दर्शन असं म्हणायचं आहे. आणि अशी 6 दर्शनं आहेत. वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सेश्वर आणि निरीश्वर सांख्य आणि एक बौद्ध दर्शन, अशी एकंदरीत 6 दर्शन. सायन माधवाचार्यांनी सर्वदर्शन संग्रह नावाच्या ग्रंथामध्ये नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शन असे 2 विभाग करून वेदाला जे मानतात, वेद प्रामाण्य ज्यांना मान्य आहे त्यांना आस्तिक आणि जे वेद प्रामाण्य मानत नाहीत त्यांना नास्तिक असं म्हटलेलं आहे. अशी एकंदरीत असलेली दर्शनांची विभागणी आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये थोडासा ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला तर योग आणि सांख्य या 2 दर्शनांना ज्ञानेश्वरीमध्ये मानाचं स्थान आहे. कारण हे दोनही शास्त्र जगाचं कारण सत आहे असं म्हणणारे आहेत. आणि यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना योग व सांख्य हे दर्शन जवळची वाटतात. किंबहुना
माऊलींच्या मताने तर योग दर्शन हे उत्तर मीमांसेतच अंतर्भूत आहे आणि हे माऊलींच्या 6व्या अध्यायातील व्याख्यानावरून सिद्ध होतं. संता सवे बैसता योगज्ञानी पैसता भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योगज्ञाना वळघले इत्यादी ओव्यांमध्ये जो योग शब्द घातलेला आहे तो साधकाला ध्यान व ज्ञान या दोन्ही साधनांची आवश्यकता आहे असा भाव व्यक्त करणारा आहे. त्यामुळे योग हे उत्तर मीमांसेचाच एक भाग आहे असं देखील आपल्याला लक्षात घेता येतं. यापुढे या साही शास्त्रांचा थोडासा विचार व्यक्त करून मग माऊलींनी गणपतीरायाचं रूपकाने वर्णन झाल्यानंतर शारदा मातेला वर्णन केलेलं आहे, नमन केलेलं आहे, आपल्या गुरुदेवतेचं नमन केलेलं आहे. पुढे गीता हे रत्न ज्यामध्ये प्रगट झालेलं आहे अशा त्या महाभारताचं चिंतन केलेलं आहे. हे महाभारत ज्यांनी व्यक्त केलं अशा व्यास मुनींचं चिंतन केलेलं आहे. यानंतर भगवद्गीतेचं वर्णन केलेलं आहे आणि भगवद्गीतेचं वर्णन करून आपल्या ठिकाणी असलेली विनयावनतता ती व्यक्त करून एकंदरीत 84 ओव्यामध्ये, अर्थात मी मूळ ज्ञानेश्वरीतलं हे सांगतोय, मूळ ज्ञानेश्वरीमध्ये 84 ओव्यांमध्ये प्रस्तावना पूर्ण केली आहे आणि ती परमपूज्य स्वामींनी 150 अभंगांमध्ये प्रस्तावना पूर्ण केली आहे. आणि प्रस्तावना पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला गीताशास्त्राच्या निर्मितीचा प्रसंग आला त्यावेळेला कौरव आणि पांडव कुरुक्षेत्रातील रणांगणावर युद्धाकरता सज्ज झाले असता धृतराष्ट्राने पुत्रस्नेहाने मोहित होऊन एक प्रश्न विचारलाय की हे संजया, कौरव आणि पांडव परस्परांविषयी काय करीत आहेत ते सांग. आणि या प्रश्नाने या भगवद्गीतेचा आरंभ आहे. आपण बघा, नाव आहे भगवद्गीता, अर्थात भगवंताने जी गायलेली आहे, भगवंताने जी सांगितलेली आहे. परंतु गंमत आहे, या भगवद्गीतेचा आरंभही भगवंताच्या मुखातनं नाहीये आणि गीतेची परिसमाप्ती देखील भगवंताच्या मुखातनं नाहीये. गीतेचा आरंभ हा धृतराष्ट्राच्या प्रश्नातून आहे, वचनातून आहे आणि गीतेची परिसमाप्ती ही संजयांच्या निर्णयात्मक असलेल्या उत्तरातून आहे. धृतराष्ट्र संपूर्ण गीतेमध्ये फक्त एकच वेळेला बोललेले आहेत. आरंभ हा धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून आहे आणि आज आपण पहिल्या दिवशी जे चिंतन करणार आहोत तर हे श्लोक क्रमांक 12 पूर्ण इथपर्यंत जाणार आहोत. ती थोडीशी आजच्या प्रवचनाची पार्श्वभूमिका व्यक्त करून थोडस आता आपल्या मूळ ओव्यांकडे येतो. आज थोडासा प्रवचन आरंभ करण्याकरता उशीर झालेला आहे, त्यामुळे धावत्या वेगामध्ये शक्य होईल त्याप्रमाणे काही मोजक्या ओव्यांचे भाग व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. ओंकार स्वरूपा तूची सर्व मूळ, व्यापोनी सकळ राहिलासी. स्वामी म्हणतात, हे परमात्म्या, तू सर्वांचा आत्मा आहेस. आत्मा आहेस याचा अर्थ की सर्व भूतांमध्ये आत्मरूपाने राहणारा आहेस. माऊली पुढे बोलली आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीत पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये
मी 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 अशी जी काही अहम प्रत्ययात्मक वृत्ती असते तेच भगवंताचं असलेलं स्वरूप आहे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ते मीपणाचं असलेलं भान म्हणजे हा परमात्मा आहे, ते त्याचं आत्मस्वरूप आहे. मग अशा हे आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्या तुला नमस्कार असो, तुझा जय जयकार असो. इथे एक गंमत आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, मूळ ज्ञानेश्वरीमध्ये जय जयकार हा 2 वेळेला केलेला आहे. आणि स्वामींनी देखील तुझा जय जयकार असो देवा 2 वेळेला जय जय असा शब्दाचा उच्चार केलेला आहे. याचं कारण असं आहे, एक वेळेला पहिल्या वेळेला केलेला जय शब्दाचा उच्चार हा परमात्म्याकडे असतो की हे परमात्मा तू परम उत्कृष्ट आहेस, खरोखरी सर्वांवरती विजय होणार आहेस, असं त्याचा अर्थ आहे. आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला आपण जय शब्दाचा उच्चार करतो त्यावेळेला त्यातून प्रार्थना असते की तुझ्या कृपेने सर्वांवर विजय मिळवणारी जी माया आहे त्या मायेवरही आम्हाला विजय प्राप्त व्हावा, म्हणून जय जय हे 2 वेळेला व्यक्त केले गेले. तू ओंकार स्वरूप आहेस आणि तूच सर्वांचं मूळ आहेस. ओंकार शब्दाचाच अर्थ अखिल विश्व असा शास्त्रकारांनी केलेला आहे. ओंकार आणि विश्व यांचा अभेद असल्यामुळे हा जो ओंकार आहे हाच एक विश्वात्मक देव आहे आणि तो सर्वांचं आदी कारण आहे. ओम या पदामध्ये असलेल्या 3 मात्रा अ उ म, काहींच्या मते 3.5 मात्रा, याचं चिंतन शास्त्रकारांनी विश्व, तेजस, प्राज्ञ, हिरण्यगर्भ आणि तुरीय अशा 4 चैतन्यांमध्ये केलेलं आहे. आता त्याचा मी फार विस्तार करत नाही. पुढे 6व्या अध्यायामध्ये या संबंधाने ज्यावेळेस चिंतन येणार आहे किंवा ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मण स्मृतः या वेळेला त्याचं चिंतन आपण करूया. या पहिल्या ओवीमध्ये परमात्म्याचे सर्व निर्गुण निराकाराचं वर्णन झालंय आणि मग पुढे सांगतात देवा तूची गणेशू, आत्मरूपा देवा तूची गणाधीश, बुद्धीचा प्रकाश सकलांच्या. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये अर्थाचं प्रकाशन करणारा हे देवा तूच आहेस. आता ऐकायचे म्हणे श्रुतयास निवृत्तीचा दास ज्ञानदेव. आणि श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असलेले श्री माऊली म्हणतात, श्रुती हो, तो गणपती कसा आहे ते आणखीही अवधानपूर्वक ऐका. आणि असा उपक्रम करून माऊलींनी पुढे अनेक ओव्यांमध्ये या गणपतीचं वाङ्मयीन स्वरूप आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये आकार चरण युगल, उकार उदार विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार. आकार म्हणजे असलेले पाऊल आहेत, उकार म्हणजे गणपती रायाचं असलेलं उदर आहे, दिसे मनोहर विशालत्वे, मकार तो महामंडलासारखा आकार आलेखा मस्तकाचा, आणि मकार म्हणजे मस्तक आहे. आपल्याकडे पूर्वमीमांसेमध्ये एक प्रश्न आलाय की युगपत म्हणजे एकाच वेळेला जर 10 जणांनी एकाच देवतेचं आवाहन केलं तर ती देवता कुठे कुठे जाईल? एकाच वेळेला अनेक ठिकाणी जाणं हे देवतेला शक्य आहे काय? तर त्यावेळेला उत्तर असं दिलेलं आहे की देवता या मंत्रमयी देवता असतात, म्हणजे मंत्र हेच त्यांचं स्वरूप आहे. आणि यामुळे ज्या ज्या ठिकाणी मंत्राचा उच्चार होतो त्या त्या ठिकाणी ती देवता प्रत्यक्ष हजर होत असते. आता या देवता मंत्रमयी कशा आहेत याचा थोडासा विचार या संबंधाने मी सांगतो. कोणतीही देवता जर आपण पाहिली तर त्या देवतेचं असलेलं जे बीज अक्षर आहे
हे बीज अक्षरच त्या देवतेचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल. उदाहरणार्थ आपण गणपती रायाचं चिंतन करत आहोत. गणपतीचंच उदाहरण घ्या. गणपती रायाचं स्वरूप, मूर्ती आपण आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि गम हे असलेलं अक्षर हे आपल्या डोळ्यासमोर बघा. त्या गकारामध्ये असलेली जी ती गोलाकृती आहे तीच जणू काही गणपतीची असलेली सोंड आपल्याला पाहायला मिळेल. तो असलेला काना म्हणजेच गणपतीचा कबंध आहे आणि वरती असलेला जो काही अनुस्वार आहे तेच गणपतीचं मस्तक आहे. अशी एक आकृती आपल्याला पाहायला मिळेल. त्याप्रमाणे उदाहरण आपण दुसरं बघा. कृष्ण यामध्ये मूळ जे अक्षर आहे ते क्रू आहे. आपण बघा कृष्ण देवता कशी उभी आहे. हातामध्ये बासरी आहे, वेणू वादन करते आणि वेणू वादन करत असताना उजवा पाऊल जे आहे ते काही ठिकाणी डावं पाऊल आहे, ते थोडस खाली भगवंताने तिरपं ठेवलेलं आहे. आता वेणू वादन करण्याकरता भगवान कृष्णांचे दोन्ही हात असे आहेत. तर आपण आता बघा मध्ये असलेला उभा दंड, दोन बाजूला असलेले काने, त्या वाट्या ज्या आहेत, हात असलेला क आणि खाली असलेला जो रुकार आहे तो क्रू. प्रत्येक देवतेचं आपल्याला असं मंत्रमयी स्वरूप म्हणजे बीज मंत्रमयी स्वरूप पाहायला मिळेल. त्याप्रमाणे माऊली सांगतात की ओम हा जो प्रणव आहे, हा प्रणव म्हणजे गणपतीचं असलेलं वाङ्मयीन स्वरूपच आहे. आपण तो जो ओंकार आहे तो जर एका विशिष्ट पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर धारण केला तर आकार चरण युगल. तो जो अ आहे हेच आपल्याला दोन्ही चरण पाहायला मिळतील. उकार उदर विशाल, तो असलेला जो उकार जो आहे ते म्हणजे गणपतीरायाचं पोट आणि मकर महामंडल मस्तकाकारे, जो मकार आहे तोच गणपतीरायाचं मस्तक आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून स्वामींनी अगदी सोप्या शब्दामध्ये हे सांगितलं, अवु महे तिन्ही होता एकवट ओंकार प्रकट दिसू लागे गुरुकृपे आदी बीज ते वंदिले जेथ सामावले शब्द ब्रह्म. असा हा ओंकार दिसतो, परंतु हे जे आदी बीज आहे तर हे आदी बीज शब्द ब्रह्मस्वरूप मी नमस्कारलं, परंतु या स्वरूपाचा अनुभव मला जो प्राप्त झाला त्याचा करता मुख्य हेतू असेल तर तो गुरुकृपे, सद्गुरु कृपा आहे. अर्थात जगत कारण असलेल्या त्या परमात्म्याचं भान हे गुरुकृपे वाचून होत नाही. यानंतर पुढे सरस्वती मातेचं वंदन केलेलं आहे आणि पुढे गुरुदेवतेचं वंदन करतात. भवार्णवी जेने तारियले मज तो श्री गुरुराज हृदयी माझ्या. ज्याने मला ज्ञानाचा उपदेश करून या संसारपुरातून तारले ते माझे सद्गुरु मी माझ्या हृदयामध्ये साठवलेले आहेत. म्हणून या प्रेम वाटत असे फार मज सारासार विचाराचे. आणि म्हणून माझा आत्मानात्म विवेकावर, अध्यात्म ज्ञानावरती फार मोठा अत्यंत आदर आहे असं म्हणतात. पायाळूचा डोळा घालिता अंजन पाहू शके धन भूमिगत किंवा चिंतामणी होता हस्तगत सर्व मनोरथ सदा पूर्ण. ज्याप्रमाणे डोळ्याला अंजनाचा लाभ होतो त्यावेळी दृष्टीला नेहमीपेक्षा एक विशेष सामर्थ्य प्राप्त होतं, म्हणजे दृष्टीचा विकास होतो आणि मग त्या दृष्टीने जिथे शोधून पाहावे तिथे द्रव्याचा मोठा साठा प्रगट होतो. त्याप्रमाणे एखाद्या अधिकारी शिष्याला
सद्गुरूंचा लाभ झाला असता अज्ञानाने आवृत्त झालेलं जे ब्रह्म आहे ते आत्मत्वाने त्याला प्रत्यक्ष होतं. ही सद्गुरूंची कृपा आहे. आणि म्हणून सिद्धांत सांगतात, म्हणून या भावे गुरुनाम घ्यावे, कृतकृत्य भावे जाण त्याने, वृक्षाची या मुळे घालिता उदक, देखा शाखा देख संतोषती. म्हणून जाणत्या व्यक्तीने किंवा त्या साधकाने, ज्याला आपण कृतार्थ व्हावं असं वाटत असेल अशा साधकाने गुरुनाम घ्यावे, आपल्या सद्गुरूंची उपासना करावी, भक्ती करावी, सेवा करावी. आणि जो सद्गुरू उपासना करतो त्याने कृतकृत्य व्हावे, तोच कृतकृत्य होऊ शकतो. किंबहुना एक सद्गुरू सेवा आपण केली असता सर्वच साधन आपण केल्यासारखं होत असतं. ज्ञानप्राप्ती करता, मोक्ष प्राप्ती करता शास्त्रकारांनी अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. परंतु ती साधनं करून निश्चितपणे आपण मोक्षाला, कृतार्थतेला प्राप्त होऊच असं सांगता येत नाही. परंतु एक सद्गुरु कृपा जर आपला सिद्ध झाली तर आपल्याला मोक्ष, कृतार्थता निश्चित सिद्ध होईल, यामध्ये संशय नाही. सर्व साधन ही गुरु सेवेमध्ये अंतर्भूत होत असतात. म्हणून याला उदाहरण देतात, वृक्षाची या मुळी घालिता उदक, देखा शाखा देख संतोषती. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे वृद्धी व्हावी याकरता म्हणून आपल्याला जर पाणी घालायचं असेल तर प्रत्येक फांदीला, पानाला पाणी घालण्याची आवश्यकता नाहीये. मुळाशी जर आपण पाणी घातलं तर ज्याप्रमाणे शाखा, पल्लव हे आपोआप विकसित होतात, त्याप्रमाणे किंबहुना माऊलींची खासियत अशी आहे की एखादा विषय स्पष्ट करण्याकरता माऊली एकाचड एक अनेक उदाहरणं देतात. म्हणून माऊली पुढे बोलतात, किंवा भावे होता सागरी सुस्नात, जैसी घडतात सर्व तीर्थे, अमृताची गोडी चाखिली जयाने, सेविले तयाने सर्व रस. दुसरं उदाहरण माऊली देतात, त्रैलोक्यामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांचं स्नान व्हावं असं जर वाटत असेल तर आपण समुद्रामध्ये स्नान करावं. शास्त्रकार असं सांगतात, त्रैलोक्य यानी तीर्थानी, तानी तीर्थानी सागरे. त्रैलोक्यामध्ये जेवढे तीर्थ आहेत ते सर्व तीर्थ या समुद्राच्या आश्रयाने राहत असतात. मग एका समुद्रामध्ये स्नान केलं की सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. मग कुणी असं म्हणेल की आम्ही रोजच समुद्राचं स्नान करतो, चालेल काय? कोकण प्रांतामध्ये तर समुद्र स्नान सुलभ आहे, परंतु शास्त्रकारांनी या समुद्र स्नानाविषयी सुद्धा थोडासा विचार सांगितलेला आहे. धर्मसिंधू व निर्णय सिंधू या धर्मशास्त्राच्या ग्रंथामध्ये चिंतन आलेलं आहे. पर्व काळा व्यतिरिक्त अन्य काळामध्ये समुद्र हा अस्पृश्य असतो. काही ठिकाणं सांगितलेली आहेत. रामेश्वर आहे, ज्या ठिकाणी नदी संगम होतो, म्हणजे नदी समुद्राला येऊन मिळते, त्या ठिकाणी समुद्र हा सर्व काळ पवित्र असतो. पण अन्य ठिकाणी मात्र समुद्र स्नान रोज करू नये, विशिष्ट पर्व काळावरच करावं. या संबंधामध्ये देखील शास्त्रामध्ये बरंचसं काही चिंतन आहे. वेळेची मर्यादा पाहत असताना सर्व चिंतन विस्ताराने मला मांडणं शक्य नाहीये. पण एका समुद्राच्या स्नानाने सर्व तीर्थांचं स्नान ज्याप्रमाणे होतं, किंवा एका अमृताच्या मधुर रसाच्या सेवनाने जगातील सर्व मधुर रस जसे सेवल्यासारखे होतात, त्याप्रमाणे एका सद्गुरु सेवेमध्ये मोक्ष प्रापक सर्व साधन केल्यासारखे होत असतात. आणि असं असल्यामुळे मी एका सद्गुरूंचीच सेवा करतो, त्यांनाच मी वारंवार नमस्कार करतो. तैसा भक्तिभावे मी या वारंवार केला नमस्कार
श्री गुरुसी. आणि असं सद्गुरूंचं वर्णन करून मग पुढे मात्र ज्ञानोबारायांनी महाभारताचं वर्णन केलेलं आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. की आता सावधान होऊन सर्व श्रोत्यांनी महाभारताची अत्यंत गहन असलेली कथा ऐका. ही महाभारत कथा कशी आहे तर विवेक रूपी वृक्षांचं असलेलं अपूर्व उद्यान आहे. सर्व आश्चर्यांची जणू काही खाण आहे. किंबहुना हे महाभारत म्हणजे सर्व सुखांचं मूळ कारण आहे. सर्व सिद्धांताचं मोठं निधान आहे आणि शृंगारादी नवरसांनी भरलेला जणू काही अमृताचा पूर्ण समुद्रच आहे. महाभारताच्या रूपाने जणू उत्कृष्ट काही वैष्णव तेजच या ठिकाणी प्रकटला आहे. किंबहुना महाभारत हे आण्विक शिकी इत्यादी विद्यांचा आणि पुराण न्याय इत्यादी चतुर्दश विद्यांचा मूळ आधारच आहे. आपल्याकडे विद्या एकंदरीत 14 मानलेल्या आहे. विद्या हेता चतुर्दश, त्या 14 विद्यांचा मूळ आधार महाभारत आहे. किंबहुना सर्व शास्त्रांचं किंवा जगातील सर्व ज्ञानांचं वसती स्थान आहे. धर्माचे माहेर सकळ ही सर्व धर्माचं माहेर आहे. सर्व धर्माचं म्हणत असताना धर्मामध्ये काही प्रकार आहेत काय? होय आहे. वर्णधर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, निमित्त धर्म, गुणधर्म आणि साधारण धर्म अशी एकंदरीत 6 प्रकारची धर्म सांगितलेली आहेत. आणि ही 6ही प्रकारची धर्म या महाभारतामध्ये फार मोठ्या विशद रूपाने वर्णन केलेलं आहे. किंबहुना भीष्म पर्वामध्ये तर दान धर्म, मोक्ष धर्म, स्त्री धर्म, ब्रह्मचारी धर्म इत्यादी अनेक धर्मांचा फार विस्ताराने विचार आलेला आहे. महाभारत म्हणजे सज्जनांचा जीव आहे. ना तरी जिव्हार सज्जनांचे स्वामी म्हणतात. पुढे म्हणतात किंवा महाबुद्धी माझी व्यासांची या देखा स्फुरून या सरस्वती. किंबहुना भारती शारदा प्रथमतः व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट झाली आणि नंतर ती महाभारतामधील अनेक कथांच्या रूपाने प्रगट झाली. आणि त्यामुळे या महाभारताला काव्यांचा राजा असं म्हटलं गेलेलं आहे. काव्यराज नाव म्हणून या ग्रंथा रसा रसाळता येथूनच. शृंगारादी रसांनाही रसाळपणाचा डौल या महाभारतापासून प्राप्त झाला. या महाभारत ग्रंथाचं आणखी काय वैभव आहे तर पावली शब्दश्री येथे सत्शास्त्रता वाढली मृदुता महाबोधी. याचा अर्थ आहे शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता ही या महाभारतापासून प्राप्त झाली आणि अति कठीण अशा ब्रह्मज्ञानाला देखील मृदुता प्राप्त होऊन ती अधिक वाढल्या गेली. चातुर्य ते येथे शहाणे झाले, प्रमेय नटले गोडपणे. स्वामी म्हणतात या महाभारतामुळेच चातुर्य शहाणं झालं, सिद्धांताला गोडी आली आणि सुखाचं भाग्य ते चांगलं पुष्ट झालं. किंबहुना खाद्यपेयादी पदार्थातील गोडपणा पण महाभारतातील सूपशास्त्राच्या वर्णनामुळेच आहे. वस्त्रालंकार एकाधिकांना पण सुरेखपणा आणि त्यातील रसाळ वर्णनांमुळेच आलेला आहे. आणि किंबहुना योग्य व्यक्तीचा आदरणीय मोठेपणा हल्ली जो चांगला दिसतो तो देखील महाभारतातील वर्णनामुळे आला आहे. फार भारीच वर्णन आहे. स्वामी म्हणतात कलेसी कौशल्य प्राप्त झाले भले पुण्या तेज आले आगळीची. याचा अर्थ आहे हल्ली सुद्धा कलेचा कलापणा आणि कलेत पारंगत लोक जे दिसतात
ते या महाभारतातील धनुर्विद्या अथवा नृत्य गीत वादन आदी विद्यांच्या वर्णनामुळेच आहे. इथे कलेला देखील कौशल्य प्राप्त झालं. किंबहुना पुण्याला अधिक सामर्थ्य या महाभारतामुळे प्राप्त झालं. आणि म्हणूनच जनमेजयाचे म्हणून निशेष हारपले दोष अनायासे. जो जनमेजय आहे त्याची ब्रह्महत्या, पूर्वजांची निंदा, कुष्ठरोग इत्यादी दोष महाभारताच्या श्रवणाने अनायासे गेले असे चिंतन आहे. या संदर्भामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे, त्याचा विचार मांडतो. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, या अभिमन्यूचा पुत्र परीक्षित आणि परीक्षिताचा पुत्र जनमेजय. परीक्षिती राजा हा सर्पदंशाने मरण पावला, तेव्हा त्याचा सूड उगवण्यासाठी जनमेजयाने सर्पसत्राचा आरंभ केला. यज्ञामध्ये सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या, परंतु त्यातील मुख्य जो तक्षक नावाचा सर्प आहे, ज्याच्या दंशाने परीक्षित राजाचा मृत्यू झाला, त्याची आहुती पडेना. याचं कारण काय? त्यावेळेला होत्यांनी सांगितलं की इंद्राने तक्षकाला अभय दिलाय. मग त्यावेळेला त्या होत्यांनी सेंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणजे इंद्रासहित तक्षक त्याची आहुती दिली. त्या क्षणीच स्वर्गलोकीचा इंद्र आपल्या आसनावरनं एकाकी उडून लांब जाऊन पडला. या वेळेला आपल्यावर आलेलं हे संकट पाहून इंद्र बृहस्पतीला, जे देवगुरूंना शरण गेला, देवगुरूंनी सांगितलं की तू ब्राह्मण वेश घे आणि यज्ञ मंडपात जा आणि जनमेजयापासून वचन घेऊन या तक्षकाचं संरक्षण कर. त्यावेळेला इंद्राने देखील ब्राह्मणाचा वेश घेतला. तो जनमेजयाच्या सर्पसत्र यज्ञ मंडपात आला. जनमेजयाने ब्राह्मण म्हणून त्याची पूजा केली आणि आपण काय अपेक्षेने आलेला आहात, आपली इच्छा काय आहे असे विचारले असताना त्यावेळेस इंद्ररूपी ब्राह्मणाने सांगितलं की मी मागेन ते द्याल का? त्यावेळेला जनमेजय म्हणाला हो ठीक आहे. आता देण्याचं अभिवचन दिल्यानंतर ब्राह्मणाने मागितले कृपा करून आपण तक्षकाला जीवदान द्यावे. आता राजा तर वचनबद्ध झालेला होता, त्यामुळे निरुपाय झाला. त्याने ब्राह्मण रूपधारी इंद्राचे म्हणणे मान्य केले, तक्षकाला जीवदान दिलं. पण जनमेजय राजाची अशी फसगत झाल्यामुळे त्याने यज्ञाची परिसमाप्ती केली आणि समस्त यज्ञीय ब्राह्मणांची संभावना करून त्यांना निरोप दिला. पण पुढे त्याच्या मनामध्ये असा विचार आला की इंद्राने ब्राह्मण वेश घेऊन आपल्याला फसवलं आणि यज्ञातील ब्राह्मणांनी देखील वचन पूर्ण करावे हे आपलं कर्तव्य आहे असा विधिवत सल्ला दिला. यामुळेच तक्षक वाचला असं वाटल्यामुळे जनमेजय राजाचं मन किंवा मत एकंदर सर्व ब्राह्मण वर्गाविषयी रुष्ट झालं आणि त्याने सर्व ब्राह्मण वर्गाला आपल्या राज्यातून हाकलून दिलं. ज्या वेळेला ही गोष्ट महर्षी व्यासांना समजली त्यावेळेला ते जनमेजयाकडे आले आणि म्हणाले तुझा विनाशकाल जवळ येत चाललेला आहे, तरी तू विशिष्ट दिशेला शिकारीला जाऊ नको. जर शिकारीला गेलास तर हरणाला मारू नको, जर मारलंच तर त्याचे पोट तरी चिरू नकोस आणि चिरलं तर त्यातून जी पेटी निघेल ती उघडू नकोस आणि कदाचित उघडली तर त्यातून जी स्त्री निघेल निदान तिच्याशी विवाह तरी करू नकोस. ही सूचना दिली. परंतु जनमेजय राजाच्या दुर्दैवामुळे त्याच्याकडून पुढे घडू नये त्याच गोष्टी घडल्या, क्रमाने घडत गेल्या. त्या पेटीतून स्त्री बाहेर आली, तिच्याशी या जनमेजय राजाने विवाह केला आणि तो तिच्या विचाराने आता वागू लागला. मग पुढे तिच्या सल्ल्याने ब्राह्मणास बोलावून त्यांनी निर्याग केला आणि त्या यज्ञामध्ये खुद्द इंद्राचीही आहुती पडण्याची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला इंद्र भगवान शंकरांना शरण गेला. त्यावेळेला भगवान श्री शंकरांनी यज्ञ मंडपात यज्ञ करीत असलेल्या ब्रह्मवृंदांना मोहिनी अस्त्राने निद्रिस्त केलं. यामुळे यज्ञ कार्य थांबले आणि यज्ञ कुंडातला अग्नी विझून गेला. हा प्रकार ज्या वेळेला राजा जनमेजयास कळाला त्यावेळेला तो आपल्या राणीसह यज्ञ मंडपात आला आणि राणीच्या सांगण्यावरून सर्व ब्राह्मणांच्या अंगावरती थंडगार पाणी त्यांनी शिंपडलं. पण त्याचबरोबर त्या जलतुषारांची भयंकर शस्त्रे झाली आणि सर्व ब्राह्मणांच्या अंगावर पडून ते ब्राह्मण शतखंड झाले. आणि याच समयी
जनमेजय राजाचं शरीर कुष्ठरोगाने व्यापून गेलं. आता हा सर्व प्रकार पाहून राजा अत्यंत भयभीत झाला. त्याने व्यास महर्षींचा धावा केला आणि त्याची आर्तता पाहताच महर्षी व्यास त्या ठिकाणी आले. सर्व प्रकार कळताच महर्षी व्यास जनमेजय राजाला म्हणाले, तू महाभारताचे श्रद्धेने श्रवण कर, म्हणजे सर्व पापातून मुक्त होशील. आणि नंतर राजाने मेलेल्या 18 ब्राह्मणांची प्रेत मंडपात आणली. स्वतः मंगल स्नान करून श्री वैशंपायन यांच्याकडून महाभारत ऐकण्यास सुरुवात केली. एक एक पर्वाचं वाचन संपल्यानंतर एक एक ब्राह्मण जिवंत होऊ लागला. याप्रमाणे संपूर्ण 18 पर्व महाभारताचं वाचन होताच 18 ब्राह्मण जिवंत झाले व राजाचा कुष्ठरोग देखील समूळ नाहीसा झाला आणि राजा जनमेजय सर्व पातकातून मुक्त झाला. असा महाभारताचा पुण्य प्रताप आगळा वेगळा आहे. म्हणून जनमेजयाचे अवलीळा दोष हरले, हे महाभारताचं वैशिष्ट्य आहे. या पुढचं सांगेन की असा पुण्य प्रताप ज्या महाभारताचा आहे त्या महाभारताचं सार म्हणजे पुढे गीता सांगितलेली आहे. पुढे माऊली म्हणतात, दुसऱ्याही प्रकाराने महाभारताचं निरीक्षण केलं असता असं दिसून येतं, गीत, नृत्य, वाद्य इत्यादी मनोरंजनत्वाची पराकाष्ठा किंवा दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांना किंवा धनुर्विद्या, आयुर्विद्या, शिल्पादी कलात्मक गुणांना गुणवत्तेची शोभा या महाभारतातच प्राप्त झालेली आहे. या महाभारताचं वैशिष्ट्य असं आहे, जे महाभारतात नाही ते जगात कुठेही मिळणार नाही. आणि म्हणूनच व्यासोच्छिष्ट जगत्त्रय अशी एक उक्ती प्रसिद्ध झालेली आहे. महाभारताचं चिंतन केल्यानंतर पुढे गीतेचं चिंतन सांगितलेलं आहे. या भारतरूपी कमलाचा पराग जो आहे तो म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. गीतेचं वैशिष्ट्य हा भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये असलेला संवाद आहे. नात्रे शब्द ब्रह्माब्धी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. व्यासांच्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन करून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलं आणि ते लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संबंधाने विचारपूर्वक कढवला असताना त्याचा उत्तम परिपाक होऊन उत्तम श्लोकरूपी रवाळ तुपात परिपाक झाल्याने त्याच्या आनंदरूप सुगंधाला जो आकार प्राप्त झाला तो आकार म्हणजेच गीता आहे. गीतेचं वैशिष्ट्य काय? विरत देखील या गीतेची इच्छा करतात. संत या गीतेचा सदा सर्व काळ अनुभव घेतात आणि तो परमात्मा म्हणजे मीच आहे असा अभेद ज्यांच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, अभेद भावात निष्णात असलेले ब्रह्मनिष्ठ देखील या गीतेमध्ये रममाण होतात. ही गीता म्हणजे शनकादिक यांनी आदराने सेवन केलेली आहे. ब्रह्मा, भगवान शंकर इत्यादी सर्व या गीतेची प्रशंसा करतात. ही गीता कशी ऐकावी किंवा इथं ग्रहण कसं करावं या संबंधाने बोलतात. चकोर पक्ष्यांची पिले शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृत कण जसे अत्यंत मृदू चित्ताने वेचतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी लय, विक्षेप, कषायादी दोषांचं काठिण्य घालवून चित्ताला मृदूपणा आणून या गीता रूपी कथेचा अनुभव घ्यायचा आहे. शब्दा वाचून या गीतार्थाची चर्चा करावी. इंद्रियांना न कळू देता तो अर्थ भोगावा आणि वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीच त्या सिद्धांताशी एकरूप व्हावे. सारांश, अंतर्मुख चित्ताने गीतार्थाचे श्रवण मनन निधिध्यासन करून
त्याचा अनुभव घ्यावा. ज्याप्रमाणे भ्रमर कमल दलाला न समजू देता त्यातील पुष्परेणू सेवन करतात, त्याप्रमाणे या ग्रंथाविषयी अर्थाचं सेवन करण्याची पद्धती आहे. पुढे या ज्ञानेश्वरीच्या गीतेचा अधिकारी कोण त्याविषयी सांगतात. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे अशा श्रोत्यांनी आता अवधान द्यावं. अहो ग्रंथाचे या करावे श्रवण, पंक्तीशी बैसवून पार्थाची या, ऐशा योग्यतेचे तुम्ही संतजन द्यावे अवधान कृपा बुद्धी. आता अर्जुनाच्या पंक्तीला बसणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. अर्जुन भक्तही आहे, ज्ञानीही आहे, शूर आहे, धर्मज्ञही आहे. या एक एक विशेषणाच्या संबंधाने जर आपण विचार केला तर खूप मोठा विस्तार आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात आपणही आपल्या ठिकाणी सद्गुणांचा संग करून मग या गीतेच्या अर्थासंबंधाने विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर गीतार्थ बोध होण्याची अधिक शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आता माऊली थोडं श्रोत्यांची विनवणी करतात. महाराज आपलं हृदय फार खोल आहे म्हणून मी आपल्याला लढीवाळपणाने लक्ष द्या असं म्हटलंय, पण ही माझी आज्ञा नसून आपणास मी केलेली विनंती आहे. कारण असं आहे, जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आथी. आई वडील मुलगा बोबड्या शब्दांनी बोललं तरी त्यांचा संतोष अधिक होत असतो, असं त्यांचा स्वभावच आहे. किंबहुना पाहायला मिळतं. एक मुलगा र स्पष्ट म्हणता येत नाही म्हणून र च्या ऐवजी ल म्हणतोय. रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलं तर तो लामकृष्ण हरी म्हणतो. आता बाकीचे थोडेसे हसतात, पण आई वडिलांना मात्र त्याच्या त्या बोबड्या बोलण्याचाच अधिक आनंद होतो. किंबहुना कधी कधी तर असाही प्रसंग होतो, प्रयत्नपूर्वक जरी तो रामकृष्ण हरी म्हणाला तरी देखील ते सांगतात नाही तू लामकृष्ण हरी म्हण, हेच आम्हाला आवडतं. कारण की जैसा स्वभाव मायबापांचा असाच स्वभाव आहे. त्याप्रमाणे तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे, मला आपलं म्हटलंय, त्यामुळे माझ्यातील उणीव सहज सहन कराल. आणि त्याकरता मी प्रार्थना का करावी. या गीतार्थाची थोडी फार मोठी आहे. स्वतः भगवान शंकर या गीतेचे महत्व विस्ताराने वर्णन करतात. जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुणी, माता पार्वती ज्या वेळेला या संबंधाने विचारते त्यावेळेला भगवान शंकर सांगतात, देवी तुझे रूप नाकळे गे जैसे, नित्य नवे तैसे गीता तत्व. हे पार्वती, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे त्याप्रमाणे हे गीता तत्व, गीतार्थ नित्य नूतन आहे. किंबहुना अनुभव असा आहे, ज्या ज्या वेळेला या गीतेच्या संबंधाने विचार करावा, माऊली प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा भाव सुचवते. आणि त्यामुळे आज सांगितलेला अर्थ हाच निश्चित अर्थ आहे असं आपण सांगू शकत नाही. किंबहुना वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य श्री धुंडा महाराज यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांनी जवळपास 6 दशक चातुर्मास पूर्ण 4 महिने ज्ञानेश्वरीवर पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रवचन केली. परंतु शेवटच्या प्रवचनामध्ये असं सांगितलं की एवढी वर्ष ज्ञानेश्वरी सांगूनही मला काहीही सांगता आलेलं नाहीये. आणि ज्ञानेश्वरी कळाली म्हणून सांगतो असं नाहीये, तर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मला समजावून द्यावी याकरता म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगतो.
60 वर्ष ज्ञानेश्वरी सांगून जर काही कळत नसेल तर किती नित्य नूतनता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण असा जो काही अगाध असलेला गीतार्थ आहे तो सांगण्याकरता मी प्रवृत्त होतोय. वस्तुतः मी एक अज्ञान बालक आहे, पण तरी सुद्धा प्रवृत्त होतो का ज्ञानदेव म्हणे माझा पाठी राखा, निवृत्ती तो देखा गुरुराव. सद्गुरु हे माझ्या पाठीराखे आहेत म्हणून मी या ठिकाणी प्रवृत्त होतोय. यामध्ये माझं सामर्थ्य काही नाही, गुरुदेवांचं सामर्थ्य आहे. म्हणून वस्तू सामर्थ्याचा विचार थोडासा या ठिकाणी मांडलेला आहे. अहो लोहाचेही होतसे सुवर्ण, सामर्थ्य ते पूर्ण परिसाचे, किंवा मृतातेही लाभे सजीवता, तयामुखी जाता अमृतते. परिसाच्या संगतीमध्ये जर लोखंड आलं तर त्याचं सोनं होतं. एखादा मृत झाला असेल पण त्याला जर अमृताचा लाभ झाला तर तोही जिवंत होतो. सिद्ध सरस्वती म्हणजे सिद्ध पुरुषाची वरदान देणारी वाणी जर प्रकट झाली तर मुक्यालाही वाणीचा लाभ होतो. या अद्भुत परिवर्तनालाच वस्तूचं सामर्थ्य जसं कारणभूत आहे त्याप्रमाणे मी मूर्ख आहे, परंतु माझे गुरुदेव समर्थ आहेत, त्यामुळे निश्चितपणे माझ्याकडनं ही सेवा योग्य रीतीने होईल असं माऊली विश्वास व्यक्त करतात. किम बहुणा जयाते कामधेनू माये, ज्याला कामधेनू माता स्वरूपामध्ये प्राप्त झाली त्याला अप्राप्य असं काही आहे काय? सर्व काही हाता येई त्याच्या, सर्व काही त्याच्या हाताला प्राप्त होतं. आणि म्हणून पुढे माऊली प्रार्थना करतात, तरी येथे जे जे न्यून ते ते घ्यावे पूर्ण करून या. हे श्रोतेजन हो, या माझ्या एकंदरीत विवरणामध्ये जे जे काही कमी असेल ते आपण पूर्ण करून घ्यावं, आणि जे अधिक घ्यावे ते मानून ऐसी विनवणी माझी तुम्हा. जे काही अधिक झालं असेल तर ते मानून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. आणि अशा पद्धतीने विनंती केल्यानंतर मग सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज माऊलींशी बोलतायत. आम्ही तुझं लागे दिले वरदान, गीतार्थ व्याख्यान करीत वरे. अरे बाबा, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही तुम्हाला वरदान दिलेलंच आहे, तरी आता लवकरात लवकर गीतेचं व्याख्यान करा. श्री गुरुवचन ऐकून सादर आनंद निर्भर होऊन या. म्हणे श्रोतयास निवृत्तीचा दास, ऐका सावकाश कथा भाग. आणि यापुढे मग माऊलींनी मूळ गीतेच्या श्लोकावरती व्याख्यान करायला आरंभ केलेला आहे. 150 अभंगांमध्ये प्रस्तावना पूर्ण झाली आणि पुढे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय या श्लोकापासून पुढचा विचार चालू होतो. 1-2 मिनिटांमध्ये हा आजच्या श्लोकापर्यंतचा विचार पूर्ण करतो. धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करण्याकरता म्हणून एकत्र आलेले माझे अर्थात कौरव आणि पंडूचे पांडव काय करते झाले असा धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे. एक गंमत आहे की प्रश्न हा योग्य वाटतो काय? धृतराष्ट्र म्हणतो युद्ध करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले आणि काय करते झाले. जर युद्ध करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत तर युद्धच करतील ना. एखादा मनुष्य जर देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेर पडलेला असेल तर दर्शनच करेल. मग असं असतानाही काय करते झाले हा जो प्रश्न आहे हाच मुळात चुकीचा वाटतो की नाही? परंतु हा प्रश्न चुकीचा नाहीये. आणि याचं मूळ कारण जर काही असेल तर स्वामी म्हणतात, जे का धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्र हे धर्मालय आहे. त्या कुरुक्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जो जातो त्याची मती बदलते. त्याच्या बुद्धीमध्ये अधर्माचं आचरण करावं हे राहतच नाही, तो धर्माकडे वळतो, धर्मप्रवृत्त होत असतो. म्हणून धृतराष्ट्र विचारतो की धर्मक्षेत्र आहे म्हणून असलेल्या या कुरुक्षेत्रामध्ये काय करते झाले. संजय सांगतात, त्यावेळेला पांडवांचं असलेलं ते सैन्य पाहून दुर्योधन हा गुरु द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे आणि त्यांना बोलू लागलेला आहे की हे आचार्य,
या पांडुपुत्रांच्या म्हणजे पांडवांच्या असलेल्या या महान सैन्याला बघा आणि व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता, द्रुपद पुत्र असलेला जो धृष्टद्युम्न आहे त्याने ही व्यूहरचना केलेली आहे. आणि बघा हा धृष्टद्युम्न हा तुमचाच शिष्य आहे. अर्थात दुर्योधन हा मुत्सद्दी आणि धूर्त राजकारणी आहे. गुरु द्रोणाचार्यांना पूर्व वैमनस्याची आठवण करून देतोय, अपमानाची आठवण करून देतो आणि हा आपला शिष्य असूनही आपल्याच विषयी कसा कृतज्ञ होत आहे हे सांगण्याकरता तो विसरत नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, राजा द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न ज्यासी विद्यादान केले तुम्ही, तुमचा तो तज्ञ शिष्य असामान्य तेनेची हे सैन्य उभारले, त्यानेच ही व्यूहरचना केलेली आहे. आणि यामध्ये कोण कोण आहे तर ज्यांची धनुष्य मोठी आहेत असे भीम आहेत, अर्जुन आहे, युधान आहे, विराट आहे, द्रुपद आहे, धृष्टकेतू आहे, चेकितान आहे, काशीराजा आहे, कुंती भोज आहे, शैब्य आहे, युधामन्यू, विक्रांत, उत्तमौजा, सौभद्रहा म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आहे आणि द्रौपदेया पांडवांपासून द्रौपदीला प्राप्त झालेले 5 पुत्र हे सगळे कसे आहेत, सर्व एव महारथाः, सगळे महारथी आहेत. अर्थात असं आहे की एक एक नावाप्रमाणे त्यांचं चरित्र सांगणं, त्यांचं चरित्र लक्षात घेणं हे महत्वाचं आहे, परंतु विस्तार भयाने आणि वेळेच्या मर्यादेनुसार ते शक्य नाहीये. आतापर्यंत पांडव सैन्यांचा विचार सांगून पुढे सांगतात, आता आपल्या कुरु सैन्यामध्ये कोण कोण आहे ते मी आपणास सांगतो. भवान म्हणजे द्रोणाचार्य आपण स्वतः, भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ती हे असे अनेक आहे. अन्यच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः. आणि शस्त्रविद्येमध्ये जे पारंगत आहे, किंबहुना जे मूर्तिमंत मंत्रविद्या आहेत, सर्व अस्त्र ज्यांच्यापासून प्रगट झालेले आहेत, जे पूर्ण पराक्रमी आहेत, असे अनेक वीर आपल्याही सैन्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम तिदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. यामुळे आपलं असलेलं जे काही बळ आहे तर हे अपर्याप्त आहे, म्हणजे भरपूर आहे, अमर्याद आहे. आणि भीमाने अभिरक्षित असलेलं त्यांचं जे बल आहे ते मात्र मर्यादित आहे. किंबहुना अपर्याप्त आणि पर्याप्त म्हणत असताना याचा व्यतिरेकी अर्थ असाही होऊ शकतो की आपण संख्येने अधिक आहोत, परंतु यांची एकंदरीत असलेली सध्याची मनोवृत्ती पाहत असताना आपलं एवढंही सैन्य संख्याबळ यांना पुरेसं पडेल असं वाटत नाही. आणि हे संख्येने कमी असताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी सध्या असलेले काही मनोबल आहे, त्यामुळे हे आपल्याला पर्याप्त पडतील, पुरेसे होतील असं वाटतंय. अशी एक भीती देखील दुर्योधन या ठिकाणी व्यक्त करतोय. काय आहे, पापाची बाजू ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी भीती आहे. मग संख्या अधिक असो की कमी असो, पुण्याची किंबहुना सत्याची बाजू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी संख्याबळ जरी कमी असेल तरी सत्याचं धैर्य पाठीशी असल्यामुळे त्या ठिकाणी पराभवाची शंका देखील अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. आणि मग पुढे द्रोणाचार्यांशी दुर्योधन बोलतोय, अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. सर्व सेनापतींनी आपापले दळ पाहून या भीष्माचार्यांचीच सर्वांनी रक्षा करावी, कारण ह्या भीष्माचार्यांमुळेच आपल्याला या युद्धामध्ये विजय प्राप्त होणार आहे. आणि असं त्याचं सर्व भाषण ऐकून त्या दुर्योधनाचा हर्ष वाढवण्याकरता कुरुवृद्ध असलेले भीष्म पितामह यांनी सिंहनाद केला आणि शंखाचा ध्वनी केलेला आहे. ऐकोनी बोल भीष्म संतोषाला मग तेने केला सिंहनाद. आणि या सिंहनादाचा शंखाचा ध्वनी कसा झालेला आहे त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. मिळता ते दोन्ही नाद तिये काळी बधिरता आली त्रैलोक्यासी. जणू काही त्रैलोक्य बधिर झालं की काय, एवढा तो महाध्वनी होता. वाटे तुटून या आकाशाचा प्रांत जणू धडाडता आला खाली. जणू काही आकाशांचा प्रांत
तुकडाच पडला आहे, तुटला आहे आणि तो मोठा आवाज करत खाली येतोय. क्षोभे चराचर कापावया लागे, उसळले वेगे महासिंधू. सर्व चराचर हे कापायला लागलेला आहे आणि महासिंधू समुद्रामध्ये देखील लाटा निर्माण झालेल्या आहे. झाला महाघोष तयाच्या गजरे, पर्वत कंदरे दणाणली. महाघोष झाला आणि पर्वतांच्या गुहा वगैरे देखील दणाणून गेल्या. आणि अशा पद्धतीने कौरवांकडनं झालेला जो काही सिंहनाद आणि शंखनाद आहे त्याचा या वातावरणामध्ये पडलेला परिणाम हा व्यक्त करून 216 ओव्यांमध्ये हे चिंतन आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. उद्यापासून पहिला अध्याय आपला पूर्ण होणार आहे. पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे. यामध्ये विशेष परमार्थाचा तसा प्रांत नाही, परंतु द्वितीय अध्यायापासून मात्र तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भूमिका आपल्याला ऐकायला मिळतील आणि आपली ही आज आरंभित झालेली सेवा उत्तम रीतीने निर्विघ्नपणे पार पडावी अशी स्वामींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी प्रार्थना करून आजचं माझं प्रथम वाङ्मयीन पुष्प स्वामींच्या चरणारविंदी समर्पित करतो. माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. आज कदाचित माझ्याकडनं थोडासा उशीर झालेला आहे, परंतु उद्यापासून मात्र निश्चित आपल्या निर्धारित वेळेमध्येच आपलं चिंतन पूर्ण होईल याची मी काळजी घेईन. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. काही सूचना असेल तर द्यावी.